मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलावली। आज सकाळी 11 वाजता बांद्र्यातल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट इथे ही बैठक होणार आहे। भुजबळांच्या पक्षांतर्गत तसंच महायुतीतल्या नाराजीची चर्चा सध्या सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर भुजबळ आजच्या बैठकीत कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 2 वाजता आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील। यावेळी ते ईव्हीएम बाबत बोलण्याची शक्यता आहे। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या वादात आता मुंबई पोलिसांनी खुलासा केलाय। मुंबई पोलिसांकडून कोणत्याही वृत्तपत्राला, मीडियाला या प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही। प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची, दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारी आहे, असं मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये स्पष्ट केलंय। ईव्हीएम हॅक करणं अशक्य आहे। ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते, असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलंय। तसंच चुकीची बातमी दिल्याबाबत एका वृत्तपत्राला नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावेळी पोस्टल मतांची फेरमतमोजणी झाली नाही, तर मतांची फेरपडताळणी करण्यात आली, असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलंय। देशातल्या सर्वच निवडणुका परत घेण्याची मागणी करा, असा खोचक सल्ला मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना दिला। लोकसभा निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, मात्र विधानसभेची चाहूल लागल्यानंतर ते वाईट का झालं, असा खोचक सवालही सामंतांनी विचारलाय। एकीकडे ईव्हीएम वरून वाद सुरू असताना दुसरीकडे ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रवींद्र वायकरांना बोचरा सवाल केलाय। असा विजय काय कामाचा, जो विजय घेऊन तुम्ही जिथे जाल तिथे लोक कायम तुमच्याकडे पराभूत आहात अशाच नजरेनं बघत राहतील, असं अंधारेंनी वायकरांना विचारलंय। त्यांच्यासाठी तरी नीतिमत्ता। सामनातून राऊतांनी राणेंवर प्रहार केलाय। शिवसेनेचा पराभव करणं राणे यांच्यासारख्यांना कधीच जमणार नाही। एखाद्या पराभवानं खचणारी, मागे हटणारी शिवसेना नाही। नव्या मंत्रिमंडळात राणेंना स्थान न मिळाल्यानं त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिणे आल्या आहेत। त्यातूनच ते शिवसेना संपवली अशी भाषा बोलू लागलेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन बुधवारी 19 जूनला साजरा होणार आहे। या निमित्तानं मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात दिमाखदार सोहळा पार पडणार आहे। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक पार पडली। बैठकीत लोकसभा अध्यक्ष, उपसभापती निवडीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू यांच्यासह अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली। जालन्यातील अंतरवाली फाट्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। आज मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे यांचं शिष्टमंडळ हाकेंची भेट घेणार आहे। सकाळी 10 वाजता हे शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी येणार आहे। या भेटीनंतर तरी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कल्याण दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेना, शिंदे पक्ष आणि ठाकरे गटाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी टिळक चौकात शिंदे गटाच्या नेत्यांची भाषणं सुरू असतानाच ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणातील आरोपींचे पार्टी करतानाचे फोटो झी24 तासच्या हाती लागलेत। पुट्टेवारांची हत्या केल्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये जाऊन दारूची पार्टी केली, त्याचे फोटो आता समोर आलेत। तर घडामोडींचा आढावा पुन्हा एकदा टॉप 50। राज्यांप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करावं अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते। या मागणीसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच सरकारसोबत बैठक झाली। यावेळी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती महासंघाकडून देण्यात आली। सरकारी कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास केंद्र सरकारकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्यात। कार्यालयात उशिरा येऊन लवकर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे। अनेक कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक सिस्टीममध्ये हजेरीची नोंदच झाली नसल्याचं सरकारच्या निदर्शनास आलंय। मेट्रो 4 साठी कारशेडच्या जागेबाबत अजूनही तोडगा निघाला नाहीये। कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी अद्याप एमआरडीएला मिळाली नाहीये। मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे, मात्र कारशेडचा पत्ता नाहीये। जागा ताब्यात आल्यानंतर कारशेड बांधण्यासाठी 1.5 ते 2 वर्ष लागणार आहेत, त्यामुळे मेट्रो 4 लांबणीवर गेली आहे।
रायगडच्या माणगावमधल्या ढालघर गाव आणि MIDC भागात कंपन्यांमधील प्रदूषणकारी घातक घनकचरा रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उघड्यावर टाकण्यात आलाय। त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। प्रदूषण नियंत्रण मंडळानं या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी होतीये। राज्यात वेळेपूर्वीच दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाचा कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोर कमी झालाय। पावसानं उघडीप दिल्यानं उन्हाचा चटका वाढलाय। राज्यात तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसवर गेलंय। 20 जून नंतर मोसमी पाऊस पुन्हा जोर धरेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईत आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण आहे। पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर मराठवाडा कोकण विभागात तुरळक पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। 19 आणि 20 जूनला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुरळक पाऊस पडणार आहे। तर 18 ते 20 जूनला काही भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। बीड जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय। वडवणी, माजलगाव आणि धारूर तालुक्यात तुफान पाऊस झाल्यानं सरस्वती नदीला पूर आलाय। त्यामुळे नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। अनेक जण आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोडसह अनेक भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालाय। शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्यानं या पावसाचा लागवड केलेल्या पिकांना फायदा होणार आहे। दरम्यान दमदार पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्यानं खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आलाय। बहुतेक भागांमध्ये सध्या पेरणी सुरू आहे। जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते। 2 वर्षापासून मात्र कापसाला भाव न मिळाल्यानं कापसाच्या लागवडीचं क्षेत्र घटण्याचा अंदाज व्यक्त होतोय। सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालाय। खरीप हंगामाच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। पुण्यातील भाताचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोरच्या हिरडोशी खोऱ्यात भात तरव्यांची चांगली उगवण झाली। वेळेवर पाऊस झाल्यानं आणि पेरलेल्या सर्वच दाण्यांची उगवण झाल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतायत। खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। पेरणीसाठी लागणारं बी बियाणं आणि खतं घेण्यासाठी शेतकऱ्यांची खताच्या दुकानात गर्दी होतीये। खरीप पेरणी जोमात सुरू झाल्यानं खत खरेदीसाठी ही झुंबड उडाली आहे। अकोला शहरातील जलवाहिनी फुटल्यानं काही भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे। शिवापूर फाट्याजवळ 600 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली आहे। त्यामुळे आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद असेल। दुरुस्तीचं काम झाल्यानंतरच पाणी पुरवठा सुरळीत होईल। शासनानं प्रत्येक दिंडीला 20,000 मदतीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रशांत मोरे यांनी केली आहे। शासनाच्या 20,000च्या मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तिरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात असल्याचं मोरे यांनी म्हटलंय। हिंगोलीच्या वसमत शहरात चक्क रेड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला। संदीप थोरात यांनी बँड बाजा लावत वाजत गाजत आपल्या रेड्याचा वाढदिवस साजरा केला। यावेळी फुलांच्या माळांनी रेड्याला सजवून गल्लीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली। अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचं ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलेलं आहे। 29 जूनपासून यात्रेला सुरुवात होणार आहे। अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या हेलिकॉप्टरसाठी 2 मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत। एक नीलकंठ ते पंचतरणी मार्ग, दुसरा पहलगाम ते पंचतरणी असा हा मार्ग असणार आहे।